विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. तुमच्या मनात पण हा प्रश्न आहे का सांगा बघू, की सीईटी मध्ये कुठल्या टॉपिकला किती वेटेज आहे आणि कुठला टॉपिक असा आहे का हायेस्ट स्कोरिंग म्हणूया आपण. आहे ना, मी तुम्हाला सांगणार आहे. पण विथ प्रूफ बरं का लक्षात घ्या. ऑब्व्हियसली टार्गेट पब्लिकेशनचे बुक हे बेस्ट आहेत बरं का सीईटी साठी. आणि यांच्या पहिल्याच पेजवर काय करतायत ते शिफ्ट वाईज क्वेश्चन देतायत. की कुठल्या टॉपिकला किती प्रश्न विचारले होते ते म्हणूया आपण. मग ऑब्व्हियसली सुरुवात मॅथेमॅटिक्स पासून करूया का आपण? करूया. मग हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त मित्रांबरोबर तुमच्या शेअर करा बरं का बाळांनो. आता क्लिअरली 50 प्रश्न असणार आहेत. बरोबर आहे एका शिफ्टमध्ये. आणि इथं मी बघतोय काय ते नीट लक्षात घ्या. वेक्टर आणि लाईन प्लेन. वेक्टर आणि लाईन प्लेन. तुम्हाला आता माहितीच असेल, की तुम्हाला हा जो टॉपिक आहे वेक्टर प्लस मी लाईन आणि प्लेन मी घेतोय कारण बऱ्यापैकी कन्सेप्ट थोड्या तरी सिमिलर आहेत त्याच्यामध्ये लक्षात घ्या. किती क्वेश्चन्स येतील सांगू का? या टॉपिकवर ऑलमोस्ट 10 क्वेश्चन येतायत प्रत्येक शिफ्टमध्ये. सांगू का तुम्हाला मी? आता हे माझ्याकडे आहे ते 2024चं आहे बरं का. 25चं एनालिसिस यायचंय अजून, पण त्यात पण आम्ही हेच बघितलेलं आहे, की क्वेश्चन्स येतायत लक्षात घ्या बरं का. आता सेकंड मे शिफ्ट 1 11 क्वेश्चन आलेत. पुन्हा 10 क्वेश्चन, पुन्हा 10 पुन्हा 10 काही वेळेस 9 आलेत, पण काही वेळेस 11 पण क्वेश्चन्स आलेत. मग झाले किती मार्क? 20. 20 मार्क म्हणजे 20% बरं का लक्षात घ्या. 20% झालं. मग मला सांगायचंय काय तुम्हाला? कशी स्ट्रॅटेजी असली पाहिजे तुमची? वेक्टरसाठी आपल्या चॅनलवर वेक्टरचे सगळे थेरम्स मी घेतलेत. ओके, ती प्लेलिस्ट शोधा. वेक्टर प्लेलिस्ट सह्याद्री ट्युटोरियल्स. पहिला बोर्डसाठी तयारी करा. ह्याच्यातले सगळे टेक्स्टबुक मधले प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. ते पुन्हा एकदा रिवाइज पण करा आणि मग तुम्ही सीईटीच्याच पीवायक्यू फक्त करा. ऑब्व्हियसली किती प्रश्न आहेत? म्हणजे जवळ-जवळ वेक्टर लाईन प्लेन वरती माझ्याकडं 94 प्लस 65 हे एवढे क्वेश्चन्स फक्त 24 ला आलेत. मग 23, 22, 21 आणि आता 25 चे पण पी-वाय-क्यूज. पी-वाय-क्यूज फक्त करायचे आहेत. बरं एवढेच टॉपिक आहेत का? नाही. मी तुम्हाला सांगतो. आता YouTubeवर आपण लाईव्ह काय घेतोय? इंटिग्रेशन. आता इंटिग्रेशन मध्ये बघा 4 आणि 1 5 आणि 1 6. 6 क्वेशन्स येतायत. हे पण छानच क्वेशन्स आहेत. म्हणजे इंटिग्रेशन सारखा टॉपिक म्हणजे इनडेफिनाइट, डेफिनाइट ॲप्लिकेशन याचे 6 क्वेशन येतायत. ॲप्लिकेशनचा एक क्वेशन येतोय म्हणजे येतोयच आणि मी तुम्हाला सांगू का? ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशनचा वापर करून आपण एरिया फाइंड आउट करतो. मग तुम्हाला सांगतो त्याचे शॉर्टकट्स आहेत. त्याचाही फ्री व्हिडिओ आपल्या YouTubeवर आहेच बरं का. झालं? आता त्याच्यानंतर अजून 2 टॉपिक मला तुम्हाला सांगायचे आहेत. एक आहे डिफरन्शियल इक्वेशन ज्याच्यावर 4 ते 5 प्रश्न येतात. दुसरं आहे ट्रिगर फंक्शन त्याच्यावर सुद्धा 4 ते 5 प्रश्न येतायत. 4-5 नाही. 5 ते 6 क्वेशन येतात. 5 to 6, 4 to 5. मग आता मला सांगा, वेक्टर लाईन प्लेनचे 10 प्रश्न, इंटिग्रेशनचे 6 प्रश्न, डेरिव्हेटिव्हचे 5 प्रश्न, याचे 6 प्रश्न. अरे झाले किती? 6 अन् 6 12 अन् 5 17 म्हणजे निम्मे क्वेश्चन. हां, निम्मे क्वेश्चन. इथं कोनिक सेक्शन, सर्कल, त्याच्यानंतर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, प्रोबॅबिलिटी, बायनॉमियल थेरम, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन हे सगळे जे टॉपिक आहेत ना, याचं वेटेज अरे एक-एक प्रश्नाचंच आहे फक्त. बायनॉमियल 1, प्रोबॅबिलिटी 1, डेफिनाइट तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर मॅट्रिक्स 1, लॉजिकचे 1-2 प्रश्न आहेत. लिमिट, कंटिन्यूटी, फंक्शन. फंक्शन किती करावा लागतोय? येतोय 1 प्रश्न. मग काय करायचं नाही का? करायचा ना. प्रोबॅबिलिटी, मेजर ऑफ डिस्ट्रिब्युशन, परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन हे सगळं एक-एक क्वेश्चन येतोय. पण शॉकिंगली सांगतो 11th स्टँडर्डचे काही टॉपिकला 0 दिसतंय. मी तुम्हाला सांगू का? ट्रिगोलाच बरं का, सेकंड मे शिफ्ट 1 0 क्वेशन आहेत. 11 मे शिफ्ट 2 0 क्वेशन आहेत. 10 मे शिफ्ट 2 0 क्वेशन आहेत. त्याच्यानंतर स्ट्रेट लाईन पण काही शिफ्टमध्ये 0 क्वेशन दिसतायत. म्हणजे 11th मध्ये तुम्हाला 0 क्वेशन दिसतायत बरं का रे बाळांनो. म्हणजे 11th स्टँडर्डचे काही टॉपिक परीक्षेत येणारच नाहीत, पण करावे लागणार आहेत. मग मी काय म्हणतोय, या क्रमाने जावा ना. वेक्टर लाईन प्लेन, इंटिग्रेशन, डिफरन्शिएशन. अरे थांबा, मी बघितलंच नाही रे. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह थांबा. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ए-ओ-डी. ओ थांबा. डिफरन्शिएशनचे टोटल बाळांनो
7 ते 8 प्रश्न येतायत म्हणजे टोटल हे वेगळंच झालं लक्षात 6 आणि 12 आणि 7 19 29 प्रश्न झाले. आता याच्यात तुम्हाला व्हायचंय एक्सपर्ट. तर मी आता काय करतोय, की क्रॅश कोर्समध्ये माझं पहिलं टार्गेट आहे इंटिग्रेशनच्या पी-वाय-क्यूज. हो. ह्या पी-वाय-क्यूज जर मी तुमच्या घेतल्या, ते प्रॉब्लेम तुम्हाला जमले आणि जर आपण ह्या 30 प्रश्नांना टार्गेट केलं, ह्या टॉपच्या क्वेशन्सला टॉपिकला म्हणूया, तर होण्यासारखं आहे बरं का लक्षात घ्या. तसंही तुम्ही एखाद्या टॉपरला हा प्रश्न विचारा. चला विचारा तुमच्या एखाद्या कुठल्या जवळच्या मित्राला, की मोस्ट स्कोरिंग टॉपिक कुठले आहेत? तो म्हणेल, "सगळं करावं लागेल." सगळं करावं लागेल. असं कसं कुठला मोस्ट टॉपिक? सगळंच करावं लागेल. आम्ही कुठं म्हणतोय, की नाही करायचं म्हणून. करायचं की सगळं. पण पहिला हे केल्यावर फायदा आहे का तोटा आहे तुमचा? फायदा आहे ना. हा फायदा तुम्ही समजून घ्या, लक्षात घ्या. मग आता तुमच्या लक्षात आलंय. बरं या 30 मध्ये मॅट्रिक्स आहे का? नाही. लॉजिक आहे का? नाहीये. स्ट्रेट लाईन, प्रोबॅबिलिटी बायनॉमियल नाहीये. म्हणजे ते सुद्धा प्रश्न आपल्याला सुटतील ना रे बाळांनो, सुटतील. जो विद्यार्थी आता तुम्हाला सी गंमत सांगतो, की फक्त 77 मार्क पडले, तरी 90 पर्सेंटाइल आलंय. 84 मार्क पडले, तर 93-94 पर्सेंटाइल येतायत लक्षात घ्या. आणि जर तुम्ही 120 क्रॉस केला, तर क्लोज टू 99 कडे पोहोचताय तुम्ही. आणि एवढे मार्क तर तुम्ही मॅथ्समध्येच पाडायचे आहेत एवढे मार्क लक्षात घ्या. मग काय मग 99च पर्सेंटाइल पडतील. तर थांबा की. आता जर तुम्ही मॅथ्सचं सांगितलं, फिजिक्सचं तसं काय आहे का स्कोरिंग? तर मी तुम्हाला सांगतो, असं टार्गेटमध्ये त्यांनी पूर्णपणे दिलंय बरं का. 2023च आहे बरं का मॅडम पुस्तक. तुम्हाला सांगतो. याच्यात ना 3-3 मार्काचे टॉपिक तुम्हाला सांगतो कुठले आहेत बरं का. कायनेटिक थिअरी ऑफ रोटेशनल, फ्लुइड, कायनेटिक, त्याच्यानंतर ऑसिलेशन, सुपरपोजिशन, वेव्ह ऑप्टिक्स, इलेक्ट्रोस्टॅटिक, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, एसी सर्किट. एसी सर्किट अगोदर करा. 3 3 6 मार्क आहेत. सोपं आहे ते. नाहीये अवघड लक्षात घ्या ते. त्याच्यावरून तुम्हाला सांगू का? 11वीत पुन्हा तोच प्रॉब्लेम आहे. 0, 0, 0 सुद्धा दिसतंय लक्षात घ्या. म्हणजे फिजिक्सच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो पुन्हा तेच. ज्या टॉपिकना बोर्डच्या एक्झाममध्ये 7 मार्काचं वेटेज आहे, ते टॉपिक परफेक्ट करा. निदान फॉर्म्युला लिस्ट तर करा ना त्यांची. इथं सुद्धा सांगतो. फिजिकल केमिस्ट्रीमध्ये बघा सॉलिड स्टेट, सोल्युशन, आयोनिक, थर्मो, इलेक्ट्रो, केमिकल कायनेटिक्स सगळे 3-3 मार्काला आहेत. कायम काही चेंजेस नाहीयेत. कधी-कधी 4 मार्काला सुद्धा आलाय लक्षात घ्या. म्हणजे बघा किती टॉपिक 1, 2, 3, 4, 5, 6. साइन 3 18. या 18 पैकी 15 न्यूमेरिकल असतात. हां, हे लक्षात घ्या. बरं, आता काय होतंय, की मला व्हिडिओची लेंथ जास्त वाढवायची नाहीये. मला तुम्हाला जे सांगायचं ते माझं सांगून झालंय. तुम्ही मला फॉलो केलंच पाहिजे लक्षात घ्या. मी नेहमी म्हणतो, की मलाच नाही, आता व्हिडिओ बघताय तर मला फॉलो करा. मी जे सांगतोय काय ते समजून घ्या. टॉपर्सना सगळं जमतं ते करतातच. आपल्याला टॉपर बनायचंय. त्यासाठी कॉन्फिडन्स वाढणं पहिला गरजेचं आहे आणि तो कॉन्फिडन्स मॅथ्समध्ये वाढणार आहे मला माहिती आहे. फॉलो करा. ऑल द बेस्ट.